मला नाही वाटत असे काही काही प्रकल्प शिफ्ट जे होतात त्याला काही कारणंसुद्धा असतात. हे भौगोलिक कारणं असेल किंवा अजून काही असं स्पेसिफिकली काय सांगतात. तुम्ही जे म्हणता, मला कोणतरी म्हणालं पाण्याचं हे कोल्हापूरला नेलं जलसिंचन कार्यालय, ठीक आहे, त्याचं कारण असेल काहीतरी. म्हणजे आपल्याला काही माहिती नसताना आपण काही बोलणं नाही, ठीक आहे ना, पण त्यावेळेलासुद्धा खातं हे त्यांच्याकडं नव्हतंच. त्यामुळं प्रत्येक प्रकल्प जे काय आता आपण म्हणतो, काही डायमंड बाजार तिकडं सुरतला गेला, हे इकडं गेलं, ते तिकडं गेलं, RBIचं ऑफिस, हेड ऑफिस दिल्लीला जातं आहे किंवा अहमदाबादला जातं आहे, ह्या गोष्टीच्या पाठीमागं ती इंडिव्हिज्युअल गोष्ट तपासून बघावं लागेल. त्याच्या पाठीमागची खरंच कारणं काय नसेल, काय कारण तर मग त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. रेल्वे प्रकल्प नगर जिल्ह्यात दिला. राधाकृष्ण विखेंचं आधीपासून म्हणणं होतं की माझ्या जिल्ह्यातून हा रेल्वे प्रकल्प लावा. मग या विषयात राधाकृष्ण विखेंनी त्यांचं राजकीय कौशल्य पणाला लावत पुणे जिल्ह्याला मात दिली का? मला माहिती नाही राधाकृष्ण विखे पाटलांचा त्याच्यामध्ये काय रोल होता, पण एवढं नक्की की आम्ही कमी पडलो, आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले. आम्ही जे आंदोलन करायला पाहिजे, तो जो पाठपुरावा करायला पाहिजे होता ते करायला कमी पडलो. खरं म्हणजे पुण्यापासून दौंड मार्गे शिर्डीला रेल्वे आहे, शिर्डीपासून नाशिकला रेल्वे आहे. मग ती कनेक्टिव्हिटी असतानासुद्धा त्याच्यावर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, फास्ट काहीतरी करा. पण ही तर गरजेच होती ना. इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विषय आहे, तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला हा परिसर आहे, बारामावळ प्रांतातला हा परिसर आहे, याच्यावर तुम्ही अन्याय करताय. गेल्या काही काळापासून आत्ताचे खासदार शिरूर लोकसभेचे दिसतच नाहीये. तुम्ही माझी खासदार म्हणून काय म्हणता? हे तसं ह्या टर्ममध्ये तीच परिस्थिती आणि गेल्या टर्ममध्ये तीच परिस्थिती आहे. परंतु निवडणूक आले की ती दिसतात, चांगली भाषणं करतात, लोक बळी पडतात. आणि एवढं होऊनही चाकूंची जी परिस्थिती आहे, ट्रॉफिक अजूनही होती आहे, काय सांगाल त्यावर? त्याचं कॉरिडॉरचं एक म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी खूप कॉरिडॉर बोलले ते, भक्तिशक्ती कॉरिडॉर, ते काय तुमचं मेडी पार्क काय काय हां इंद्रायणी मेडी सिटी काय झालं? कुठे आहे मेडी सिटी? इंद्रायणी आहे तिथंच आहे, मेडी सिटी काही नाही आहे. जे जे त्यांनी सांगितलं ते सगळं तिथंच आहे, त्याचं काही झालेलं नाही आहे. फक्त बोलायचं, चांगल्या घोषणा करायच्या, चांगली भाषणं करायची, टाळ्या घ्यायच्या, पण लोकांचं काय होतं याचा कधी विचारच केला नाही ना. दादा, पण खासदारांच्या कामावर महायुतीकडून त्यांना जे प्रश्न विचारायला पाहिजे ते विचारले जात नाही. तुम्ही सोडलं तर दुसरे सर्वच महायुतीचे नेते त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही. नाही बोलतात नाही असं ना. अजितदादा तर खूप टीका केलेली अजितदादांनी, नाही असं नाही, प्रश्न विचारले. अलीकडच्या काळात 2 राष्ट्रवादी एक होणार, ती चर्चा जेव्हापासून झाली ठीक आहे. आता त्या हा वैयक्तिक कसं आहे, वैयक्तिक ज्याला त्याला झळ पोचत असेल तेच विचारतील. मला माझ्या दृष्टीने माझ्या मतदारसंघाचं नुकसान होते, मला वैयक्तिक काय नाही, मी पराभूत झालो म्हणून मी त्यांच्यावर टीका करतो अजिबात नाही. मला ज्या मतदारसंघानं मला घडवलं आहे, ज्या मतदारसंघानं मला 15-20 वर्ष काम करण्याची संधी दिली, त्या मतदारसंघाचं, त्या जनतेचं नुकसान होतं, ही माझ्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. मला वैयक्तिक त्यांनी कुठली भूमिका करावी, कशात काय करावी, कसली भाषणं करावी, याच्याबद्दल मला त्यांचं वैयक्तिक काही देणं घेणं नाही. दादा तुम्ही सांगितलं की काही ठराविक लोकांच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग बदलला आहे. ठराविक लोक कोण? नाही, काही लोकांच्या आग्रहाखातर मी असं नाही बोललो आहे, असं आपल्यापैकीच कोणतरी बोललेलं आहे. 2 वर्षापूर्वी 9,000 कोटीचा चाकण ते मोशी, राजगुरुनगर ते मोशी प्रकल्प मंजूर झाला. त्याचं काम पुढं अजून काहीच झालेलं नाही. केंद्र नेमकं पुणे जिल्ह्यासोबत दुजाभाव काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रकल्पाला वेळ लागतो. 5,000, 7,000, 8,000 कोटीचा प्रकल्प आहे. हे काय लगेच आम्ही DPDCमधून रस्ता मंजूर केला 2 कोटीचा आणि लगेच काम चालू झालं असं नाही आहे. मोठ्या प्रकल्पाला तेवढा वेळ लागतोच आहे. याचं टेंडर झालेलं आहे, तर टेंडर कधी झालेलं? 3 वर्षापूर्वी झालेलं आहे टेंडर, नाशिक फाट्यापासून तर इथं येईपर्यंत. आता आपण जी चाकणची ट्रॅफिक म्हणता, हे तुम्हाला मी पत्र दाखवतो. 6 लेनिंग नाशिक फाटा ते खेड सेक्शन हा जवळजवळ 29 किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेचा. मी पाठीमागं लागून त्याचं टेंडर काढलं होतं. 2017ला टेंडर काढलेलं आहे.
हे त्याची कॉपी आहे, टेंडरचीच कॉपी आहे 2017ची. हां, पण त्याला विरोध काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं, तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी विरोध केला की आम्हाला असं रूटिंग पाहिजे, तसं पाहिजे. त्यामुळं नॅशनल हायवेनं तो प्रकल्प थांबवला. आता 2017ला याचा नारळ फोडला. नितीन गडकरी होते, शरद पवार साहेब होते, मी होतो आणि बापट पालकमंत्री होते. चांदणी चौकामध्ये खूप मोठी उद्घाटनं, भूमिपूजनं झाली. त्यावेळेला याचा नारळ फुटला होता. दुसरा बनकर फाटा ते घोडेगाव ते भीमाशंकर ते राजगुरुनगर ह्या रस्त्याचा सुद्धा नारळ फुटला होता. आता 2017 आज आहे, 9 वर्ष होऊन गेले. नारळ फुटला, पुढं काही झालं नाही. गडकरीनं हे दाबून केलेलं आहे, पण काही झालं नाही. त्यामुळं आता ठीक आहे, वेळ लागेल. आता मला वाटतं दुरुस्तीक्षेपात आलेलं आहे. अजून 1-2 वर्षांनी तरी काम चालू व्हायला हरकत नाही या रस्त्याचं. पुढची रणनीती काय असेल? तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की रस्त्यावर करून आंदोलन करून पंतप्रधानांना भेटू. पुढची दिशा काय? रेल्वेच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत काही आता कुणीही किती आंदोलनं जर केली, कारण ज्या वेळेला तुम्हाला करायला पाहिजे त्या वेळेला कोणी केलं नाही. ज्यांनी करायला पाहिजे काम पाठपुरावा कुठं केला कोणी? नुसती फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर लेटर हेड टाकायचं आणि त्याच्यावर येलो लाईनने काहीतरी हायलाईट करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पोच एकाही पत्राची नव्हती कधीच. आतापर्यंत जेवढी पत्रं त्यांनी दाखवली आहेत ती फक्त एखादं काम मंजूर झालं की ते पत्र दाखवायचं, त्याच्यामध्ये पिवळ्या लाईननं अंडरलाईन करायचं. काय झालं नाही. व्हायला पाहिजे होतं. लोकप्रतिनिधी कमी पडले त्यामध्ये. 100% लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदारच कमी पडला. त्यांचीच जबाबदारी होती. ही काय आमदारांची जबाबदारी नव्हती. जबाबदारी ही केवळ आणि केवळ खासदाराची असते, ती त्यांनी केलेली नाही. त्यांच्याकडनं होत नाही म्हटल्यावरती वळसे पाटील असतील, मग त्यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केली होती ना. आंदोलन करण्याचा काहीतरी इशारा द्यावा सगळ्यांना. नाही, पण आता त्याच्यानंतर आज फायनल झालं ना त्यांचं की नाहीच. आता मी मध्ये आंदोलनाच्या याला गेलो होतो संगमनेरमध्ये. मी स्वतः तिथं हजर होतो. मी त्यावेळेला लोकांपुढं परिस्थिती मांडली, पण लोक अजूनही आशावादी होते की होईल, आज नाही तर उद्या होईल. संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने दादा हे झालं, सत्यजित तांबे असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्या पद्धतीने आपल्या पुणे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा जनता झाले ना, काही लोकांनी केलं ना. आपलं काय तो मुंगसे, सुधीर मुंगसे असतील किंवा बाकी लोक असतील, त्यांनी प्रयत्न केला. दादा फक्त तुम्ही आणि सत्यजित तांबे हां. दोनच जण या विषयासंदर्भात लढताना दिसत आहेत. बाकी पुणे ते नाशिक या दरम्यानचे अनेक नेते आहेत. मग ते कुठे? आता हा त्यांना विचारला पाहिजे प्रश्न काय. पण त्यांनाही या गोष्टी पण कसं आहे, मुळात नाशिकचा खासदार होता हेमंत गोडसे, नाशिकचे खासदार होते भाऊसाहेब वागचौरे. या सगळ्यांना मी बरोबर घेतलं होतं. प्रत्येक मिटिंगला हेमंत गोडसेला बरोबर घेऊन जायचं किंवा यांना घेऊन जायचं. ते कोण तो मार्केट कमिटीचं काय देवीदास काय तर होतं, हां देवीदास पिंगळे, त्यांच्या ह्या सगळ्यांना बरोबर मी घेऊन जात होतो तिथं. आता विमानतळाचं मला सांगा, किती लोकांनी माझ्यावर टीका केली विमानतळ. बरं, आता मी नाही आहे, मग तर तुमच्याकडनं तो व्हायला पाहिजे होतं ना विमानतळ. मग का नाही झाला? तुम्हाला तुमचा आवडीचा खासदार मिळाला, त्यावेळेला सगळ्यांनी टीका केली, अगदी शरदचंद्र पवारापासून सगळ्यांनी. मग तुम्ही तुमचा आमदार माझ्या विरोधात अशी भाषण करून निवडून आणला, मग विमानतळाचं काय झालं? काही नाही केलं. विमानतळामध्ये स्पष्ट मी निवडून पराभव झाल्यानंतरसुद्धा मी माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्न विचारलेले बघा. त्यावेळेला मदन येरावार राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे ते विमानतळाचा विषय होता. त्यांच्याकडनं ते तर माझ्या विरोधी विचारातले होते, तर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. शिवाय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एअर नेव्हिगेशन सिस्टम्स, त्यांनीसुद्धा उत्तर दिलं की विमानतळ इथं आपल्याकडं का झालं नाही चाकाने. ही सगळी उत्तरं आहे. त्याच्यामध्ये पर्याय सुचवले होते की तुम्हाला भाम नदीची दिशा वळवली पाहिजे, इकडच्या ऐवजी तिकडनं फिरवा. म्हणजे अशा तर गोष्टी होऊ शकत नाही, नदी गाडू शकत नाही ना तुम्ही.
तर हे सगळे पर्याय पॉसिबल नव्हते, म्हणून विमानतळ झाला नाही असं भारतीय विमानपत्तन प्राधिकरणानं उत्तर दिलेलं आहे. पण अजूनही माझ्या नावावर विमानतळ म्हटलं की मीच दिसतो आहे, पण वस्तुस्थिती ही आहे. मला आठवतं आहे डॉक्टर कोल्हे वाड्यामध्ये भाषण करत होते, त्यावेळेला अर्धा तास की विमानतळामुळं काय नुकसान झालं, आपल्या भागातली मुलं मुली ग्रॅज्युएट झालेली, त्यांना जर विमानतळ झालं असता तर 30,000 रुपये पगार झाला असता, तर वर्षाचे एवढे पगार झाले असते, तर 10 वर्षाचे एवढे झाले असते, तर एवढंही झालं असतं. हे सगळं कॅल्क्युलेशन दिलं. पण विमानतळासाठी त्यांनी दाखवावं, कुठंतरी फेसबुकला किंवा कुठंतरी त्यांनी पत्र दिलं आहे कोणाला आणि त्याच्यावर विमानतळ व्हावा म्हणून म्हटलं आहे. कारण त्यांना माहिती आहे विमानतळ होऊ शकत नाही. सगळ्यांनाच माहिती होतं विमानतळ होऊ शकत नाही. पण रोष घ्यायला फक्त मी एकटा होतो. जे रेल्वेचं झालं तेच हायवेचं झालं, तेच याचं झालं. सगळ्या गोष्टीला मी माझ्या परीनं जे काय मला शक्य होतं ते मी केलं. हायवे, रेल्वे, दुर्दैवानं माझ्यानंतरच्या लोकांना करता आलं नाही म्हणून लोकांना आपल्या भोगावं लागतं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही पक्षविरहित काही आंदोलन किंवा काही लढा उभारणार आहात का भविष्यात? तर काही प्रश्नांसाठी तर मला नक्कीच करावं लागणार आहे. आता पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणताय यातली सत्यता तपासून पाहू. जर कोल्हापूरला ते जलसंपदा विभागाचं कार्यालय तिकडं गेलं आहे का काय झालं आहे, हायवेचे प्रश्न, हायवेचे प्रश्न आहेत का नाही आहे, ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही. बऱ्याचशा कंपन्या गेल्यात, जाऊ लागल्यात. एका बाजूला रेल्वे गेली, दुसऱ्या बाजूला विमानतळ गेलं आधी. आता चाकण MIDCतल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या या दुसरीकडे चालल्या, बहुतेक चालल्यात. बहुतेक चालल्याच्या मोठ्या मोठ्या. अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला नेमकं वाली कोण मग? पण जिल्ह्याच्या विषयावर कोणीच लढताना दिसत नाही. अजितदादांना या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची जवळून कल्पना होती. हा जिल्ह्यातल्या कानाकोपरा त्यांना इंच न इंच माहिती होता. त्यामुळे जिल्ह्यासाठी जे काय पाहिजे ते करण्यासाठी ते सातत्यानं आक्रमक असायचे. दुर्दैवानं आज तसं नेतृत्व नाही आहे. दादा, पुणे नाशिक रेल्वेसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी नाशिकच्या असं किंवा आपल्या मागणी केली, लोकांची पण मागणी होती, तर तरी पण रेल्वे मंत्री या मागणीकडे का बघत नाही आहे? किंवा तुम्ही जे आता एक अहवाल दाखवला तांत्रिक अडचणी त्यांनी जी सांगितली GMRTची, हे सगळंच त्यांच्यासमोर आहे, त्यांच्यासमोर मांडले गेले, त्यावर त्यांनी काही उजारा दिला का? नाही, कसं आहे, काही गोष्टी मला माझ्या कानावर आल्यात का नाही आता ते इथं बोलणं बरोबर नाही आहे, परंतु आहेत काही गोष्टी. आता त्याचा शहनिशा करावा लागेल. जाईल दिल्लीमध्ये लवकरच. जनसंपर्क नाही आणि विकास कामं नाही तरी संसद रत्न मात्र दिलं जातं. ठीक आहे. आता काय चांगलं बोलणं, तिथं संसदरत्न द्यायला तुमची ग्राउंड रिॲलिटी काय, कामं काय आहेत हे पाहिलं जात नाही. एकतर तुमची काय भाषणं केली, किती भाषणं केली, त्याची संख्या मोजली जाते, त्याच्यावर आहे. दादा, 2029ला हा रेल्वेचा मुद्दा गाजू शकतो का? आणि रेल्वे संदर्भात मला नाही वाटत. मला वाटतं ज्या पद्धतीनं सरकारची मानसिकता आहे, अजिबात वाटत नाही तसं काही 29ला तो मुद्दा राहिला म्हणून. जसं आता 2024ला याचा मुद्दा नव्हताच एअरपोर्टचा. ज्या प्रकल्पाची अहिल्यानगरमधल्या लोकांकडून मागणीच नव्हती, तो प्रकल्प तिकडे दिला आणि इकडे मागणी असून सुद्धा इकडे दिला नाही. ह्याच्यामध्ये सरकार, ह्याच्यामध्ये तेच कारण शोधावे लागेल. दिल्लीमध्ये जाऊन वस्तुस्थिती काढावी लागेल. एक प्रश्न, उबाठामधले 6 खासदार फुटले, काही 2022मध्ये 40 आमदार पण फुटले. तुम्ही पक्ष सोडल्यानंतर बराच काळ झाला, तुम्ही पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला समाधान आहे की कसं? कुठला पक्ष सोडला? उबाठा नाही ना, तर ठीक आहे. म्हणजे माझं जाण्याचं कारण वेगळं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी स्पष्ट पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो. मला काय पक्ष बदललाच पाहिजे होता अशी काही परिस्थिती नव्हती. परिस्थिती ही होती की ज्या पद्धतीनं तालुक्याचे सभापती होते, खेड तालुक्याचे, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता तत्कालीन आमदारांच्याकडून, आणि उद्धव ठाकरे
त्यांच्याकडं अनेक वेळा जाऊनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. 6 महिने विनाकारण शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. त्यांची बायको इथं माझ्या टेबलवर येऊन बांगड्या फोडल्या होत्या की काय करू तुमच्या शिवसेनेचं. आता ह्या भावना मला होत्या. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही घ्या, काहीतरी चुकीचं घडतं आहे, शिवसैनिकांना हे करायला कोण नाही आहे. त्यावेळेला फारसं कोणी लक्ष दिलं नाही. उभाटानं तर अजिबातच दिलं नाही. त्याच्यानंतर 22 जून झालं, ज्या वेळेला सगळे सुरत आणि तिकडं गेले, त्यावेळेला गावोगावी मोठे दौरे आयोजित केले, सभा आयोजित केल्या की निषेध मोर्चा. त्यावेळेला मी बोललो. त्यावेळेला रवींद्र मिगलेकर होते, सचिन अहिर होते, बाकी सगळी मंडळी होती. त्यावेळेला सगळे लोक हे करू त्या करू म्हटलं सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला काय उद्धवजींचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून आनंद आहे असं नाही आहे. मला पण वाईट वाटतं आहे. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण हीच भावना ज्या वेळेला सभापती आपला 6 महिने जेलमध्ये होता त्यावेळेला तुम्ही कुठं होते? मी आव्हान करूनसुद्धा कोणी आलं नाही. हे वर नेतृत्वाला ते रुचलं नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली. तुम्ही समाधानी? मी समाधानी. तुमच्याबद्दल पण चर्चा इलेक्शनच्या होते अगोदर, हां. लोकसभेच्या अगोदर शिवाजी आढळराव सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तुम्हाला विरोध करतात. शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत मला विरोध करायला. मी 3 टर्म खासदार आहे. मला तालुक्यामध्ये काहीतरी बेस आहे. त्यामुळं त्या माणसानं मला विरोध करणं आणि त्यांनी ऐकावं. एकनाथ शिंदे काय एवढे बाळबुद्धीचे नाही आहेत. त्यामुळे उगाच काहीतरी कोणीतरी गमजा मारणं, ठीक आहे मी आहे तिथं ठीक आहे. सध्याचे खासदार शरद पवार गटाचे आहेत आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या पश्चात जर राष्ट्रवादी एकत्र आली तर तुमचं 29चं निवडणूक लढण्याचं गणित काय आहे? तेव्हा बघू काय होईल तो विषय. ऐन वेळेला तुम्ही मागच्या वेळी पक्ष बदलल्यामुळे तुम्हाला बराचसा फटका बसला अशी चर्चा आहे. नाही नक्कीच बसला नाही कसं. खरं म्हणजे माझ्या उमेदवारीच्या वेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या दिवशी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची त्या दिवशी रात्री 2 वाजता त्यांच्या नंदनवन या बंगल्यावरती, मंत्री असताना त्यांना तो बंगला होता, 2 वाजता सगळे खासदार उबाटाचे जे काही 12-13 होते ते आणि मी तिथं 2-2:30 वाजता उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीस पण तिथं आले होते. आणि त्यावेळेला विषय झाला तर बाकी सगळ्यांचा काही विषयच नव्हता. ते सगळे सिटी खासदार होते. मी त्यावेळेला स्पष्ट दोघांनाही प्रश्न विचारला होता की हे सगळं बरोबर आहे पण माझं काय. त्यामुळे तुमचा काही विषयच नाही आहे, तुम्हीच उमेदवार आहात. कारण त्यावेळेला राष्ट्रवादी आली नव्हती आपल्याकडं, म्हणजे युतीमध्ये नव्हती, पण उमेदवारी होती. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मी उमेदवार असं समजूनच मला मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं, ताकद दिली. दुर्दैवानं काही जमलं नाही. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाला आणि त्यामुळं ती जागा ऑटोमॅटिक त्यांना गेली. मला तरीसुद्धा शिंदे साहेबांनी सांगितलं की आढळराव काळजी करू नका, ही जागा मी सोडणार नाही. जरी राष्ट्रवादीची असली तरी जागा मी सोडणार नाही. माझं अमितबाईशी बोलणं झालेलं आहे आणि अमितबाईंनी सांगितलं की काळजी करू नका. पण त्यानंतर जसं जसं दिवस हे जवळ येत गेले इलेक्शनचे, त्यावेळेला मला स्वतः एकनाथ शिंदेंनी बोलवून घेतलं. माझ्यावर इरफान सईद होते आणि त्यावेळेला माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं आहे की सॉरी मला ही जागा आपल्यासाठी घेता आली नाही, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि अजूनही माझे चांगले संबंध आहेत, असं काही नाही. मला जर जायचं असं तर मी कधी जाऊ शकतो, असं काही नाही. संबंध माझे अजूनही चांगले आहेत. श्रीकांत आणि अक्षय दोघंही चांगले मित्र आहेत. आता दोघंही सहकुटुंब इटलीला होते 15 दिवस एकत्र. त्यावेळेला श्रीकांतचं माझं बऱ्याच वेळेला बोलणं व्हायचं, अजूनही चालू आहे, असं काही नाही. भविष्यात अडचण आली तर अडचणी यायचं असं काय कारण आहे. परत आता इकडं जा तिकडं जा करण्यापेक्षा आहे तिथं तसं बरं आहे. दादा, उद्धव साहेबांचे 6 खासदार तिकडे गेलेले आहेत. तुमच्या पक्षाचे सुद्धा काही खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. आमच्या पक्षाचे एकच खासदार आहे. तुमच्या
पक्षामध्ये येण्यासाठी अनेक खासदार शरद पवारांचे इच्छुक आहेत. हो ठीक आहे ना, त्यांचं स्वागतच आहे. जर कोल्हे साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, स्वागत करू आपण, हरकत नाही, स्वागत करू. दादा तुमच्या विरोधात लढून आलेले जे आत्ताचे खासदार हां. आहेत ते निवडणुकीच्या वेळेस म्हटले होते की मी आता मालिकांमधून संन्यास घेऊन पूर्ण वेळ समाजासाठी देईल. पण आजही ते आज मालिकांमध्ये आणि समाज माध्यमात पाहायला मिळतात. जसं तुम्ही आज समोर येऊन प्रश्न मांडता मतदारसंघातले, ते असे दिसत का नाही? आणि त्या बाबतीत समाज माध्यमावरती खूप साऱ्या चर्चा पण पाहायला मिळतात. आता त्यांचा ते वैयक्तिक प्रश्न आहे, आता काय. एक शेवट 2029 लोकसभा निवडणूक लढणार. हो लढणार ना. टायगर अभी जिंदा आहे. त्यासाठी आत्ताच कोणतं ऑपरेशन चालू केलंय का? हां त्यासाठी आत्ताच कोणतं ऑपरेशन चालू नाही, अजून नाही. दादा एक प्रश्न आहे. हां. मालिकेत असताना सुद्धा लोकांनी डॉक्टर अमर कोल्हे यांना निवडून आणलं आणि आता लोकांचं ते अपयश आहे का रेल्वे बाबत थोडक्यात मला लोकांनी विचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.